नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे उर्मिलास किचन या चॅनलमध्ये। तर आज आपण ना लहान मुलांसाठी आवडीची अशी जी रेसिपी असते त्यांचं खूप आवडीचं खाणं आहे ते म्हणजे जॅम। तर मी स्ट्रॉबेरी जॅम बनवते। मी मिक्स फ्रूट नाही बनवते, फक्त स्ट्रॉबेरीचा बनवते। तर त्याच्यासाठी मी इथे स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत। खूप छान अशा पिकलेल्या मस्त स्ट्रॉबेरी आहेत, त्या मी घेतल्या आहेत। आणि मी इथे दालचिनी पावडर घेतली आहे आणि इथे गूळ घेतलेला आहे। गूळ मी ना जास्त नाही घेतलेला आहे, पाव किलो गूळ घेतला आहे। पाव किलो किंवा अर्धा पाव तुम्ही घेऊ शकता। जर स्ट्रॉबेरी तुमच्या जरा जास्त आंबट असतील तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता, किंवा जर गोडसर जरा असतील तर गुळाचं प्रमाण कमी करू शकता। तर मी इथे एक कढई गरम करून घेते। ह्याच्यामध्ये आपल्याला तूप किंवा काही नाही ॲड करायचं आहे, पण डायरेक्ट ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीज ॲड करू। खूप सोपी आहे आणि पटापट होते। तर आपण ना त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी ॲड करूया। आता मी यामध्ये ना स्ट्रॉबेरीज ॲड करते। आता मी याच्यात स्ट्रॉबेरी ॲड केले आहेत। आता हे परतून घ्यायचं जोपर्यंत स्ट्रॉबेरीला जे स्वतःचं ज्यूस आहे ते जोपर्यंत त्याचा सुटत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर हे ना असं परतून घ्यायचं आहे छानपैकी। स्ट्रॉबेरीज ना शिजायलाच वेळ जरा लागतो, नाहीतर साहित्य जास्त काही नाही आहे। हे बघायचे ज्यूस ना आता जरा जरा सुटायला लागले, त्याचं पाणी सुटत जातं। आणि आपण असं त्याला ना मिक्स करून ह्याला शिजवून घेऊया। हे बघा आता ह्याला उकळी यायला लागली। आता त्याला पाणी सुटत जाईल आणि जे स्ट्रॉबेरीमधले त्याच्या ज्यूसमध्ये जो गोडवा असतो ना, ती साखर मेल्ट होत जाते आणि ह्याला ना खूप छान त्याच पाण्यामध्ये ते शिजतात। हे असे छान स्ट्रॉबेरी आपण आहे ना शिजवून घेऊयात। आता तुम्ही बघू शकता ह्याला किती पाणी सुटलंय। ह्याच्यामध्ये मी काही पाणी वगैरे ॲड नाही केलेलं आहे। ह्याला ना मी शिजत ठेवलेलं। आता हे अर्ध झालंय शिजून। आता ह्याच्यामध्ये मी गूळ ॲड करते आणि दालचिनी पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। तर मी यामध्ये आता गूळ घालते। मी साखर नाही घालते, गूळ ॲड करते। तुम्ही साखर जरी ॲड केली तरी चालेल। हे असं मिक्स करत राहायचं गूळ व्यवस्थित विरघळेपर्यंत। आणि हे मध्ये मध्ये थोडेसे ना स्ट्रॉबेरी राहिल्यात ना, त्या पण शिजून एकदम बारीक होऊन जाते। एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। कलर बघितला किती छान कलर आला याला। आता यामध्ये मी ना दालचिनी पावडर ॲड करते। आणि हे असंच आता मिक्स करून घेऊ आपण। आणि मी याच्यात थोडंसं मीठ ॲड करते। आता हे असं ढवळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आणि आता हे परत अजून 5 ते 10 मिनिटं आपल्याला शिजवून मध्ये मध्ये जरा आपण ढवळून घ्यायचंय हे, नाहीतर मग हे खाली लागेल। आणि हे व्यवस्थित अजून जरा शिजवून घेऊन आपण याला आटायला ठेवून द्यायचं। तर बघा किती छान कलर आलेला आहे। आता याला अजून थोडं आपण आटवून घ्यायचं आणि मध्ये मध्ये ना हे जे स्ट्रॉबेरीचे तुकडे आहेत ना, ते आपण असे स्मॅश करून घ्यायचे।
हे असं छान मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान डीप रेड कलर आलाय त्याला. अजून आपल्याला थोडं शिजवायचं आहे. ह्याला जरा शिजायला वेळ लागतो कारण की एकदम स्मॅश झाले पाहिजेत, एकदमच मस्तपैकी ते आटायला हवं जरा. तर आपण अजून थोडा वेळ ह्याला असं शिजवून घेऊया. तर हा आपला जॅम आता रेडी झालेला आहे. बघा एकदम पूर्ण व्यवस्थित सगळं त्यातलं ना गूळ वगैरे विरघळलं आणि रेडी झाला आहे. आता मी तुम्हाला हा सर्व करून दाखवते. आपला हा आता जॅम रेडी झालेला आहे. बघा किती छान झाला आहे. जर हा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.